नमस्कार मित्रांनो, मी अनिल सनेर आणि नवीन एका व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने। उद्या पुण्याजवळच्या वडकी इथून सासवडपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी जाणार आहे पंढरपूरच्या दिशेने। ते त्या दिंडीत सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी चाललेलो आहोत आणि नुकतंच आम्ही आता प्रवासाला सुरुवात केलेली 2 तासापूर्वी आणि आज पुण्याला मुक्काम करून उद्या दिंडीत वडकी ते सासवड हे 15 ते 20 किलोमीटर अंतर आपण या दिंडीत सहभागी होणार आहोत पालखीत आणि रात्री सासवडून परत मग परतीचा प्रवास करणार आहोत। तर या वारीच्या विविध त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गोष्टी मी आपल्याला या ब्लॉगमधून दाखवायचा प्रयत्न करेल। बोला पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानदेव महाराज की जय। मॉर्निंग मित्रांनो, काल आपण रात्री 1 वाजता निगडीमध्ये आलेलो होतो मुक्कामाला आणि आता सिंहगड रस्त्याला आपण चाललेलो आहोत। तिथून आमचे एक मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला दिंडीसाठी जायचं आहे। तर रात्रीचा प्रवास आमचा एकदम सुखरूप झालेला आहे आणि आता सकाळी लवकरच निघालो आहे आम्ही ट्रॅफिक टाळण्यासाठी। तर हा एवढा आता प्रवास करून सिंहगड रस्त्यावरून मग बघू आता पुढे कसं कुठपर्यंत गाडी जाते, तिथे गाडी लावणार आणि तिथून मग दिंडीत सहभागी होणार। बोला पंढरीनाथ महाराज की जय। जय हरी माऊली, जय हरी माऊली। मित्रांनो, नुकताच आपण गाडी पार्क करून आता वडकी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे जवळच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसाव्याचा पहिला पाडाव आहे आणि इथून आपण आता थोडं अंतर गेल्यावर तो आपल्याला लागणार आहे। आता आपण पाहतोय की पुण्याच्या दिशेने या पालख्या या ठिकाणी पुण्याकडनं येत आहेत आणि आता त्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। तर अजूनही माऊलींची पालखी पुण्यातच आहे। आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी पालखी मार्गावर आलेलो आहोत पुणे सासवड रस्त्यावर आणि इथूनच आपल्याला या पालखीसोबत दिवे घाटात जायचं आहे। तर चला मित्रांनो, आपण आता या आनंदवारीचा मनसोक्त आनंद घेऊया। आता आपण वडकी गावाजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपण समोरच पाहू शकतात माझ्या मागे ही वडकी गावाची जी विसाव्याची जागा आहे, ज्या ठिकाणी माऊलींची पालखी या ठिकाणी आणि येते आणि विसावा या ठिकाणी घेतात। जवळपास अर्धा ते 1 तास या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन भाविकांना दिलं जातं। आता आपण दिवे घाटात आहोत आणि या ठिकाणी पालखीचा विसावा पहिला आहे। या ठिकाणी पहिला विसावा हा पुण्याकडनं दिंडी या ठिकाणी येते आणि या बाजूला हा दिवे घाट आणि सासवडकडे आपण जाणार आहोत आता पालखीत।
मित्रांनो, पालखीच्या मानाचे या ठिकाणी आहेत बैल. दिवे घाटात 3 जोड्या लावाव्या लागतात. वडकी गावातून दिवे घाटात सासवडपर्यंत पालखी पोहोचवण्यासाठी मानाच्या बैलांना या ठिकाणी मान दिला जातो. या दिवे घाटातल्या अवघड चढणावर 3 बैल जोड्या या ठिकाणी मानाच्या या रथाला जुंपल्या जातात आणि जोड्या या माऊलींच्या रथाला सासवडकडे घेऊन जाणार आहेत. या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी माऊलींच्या अश्वाचं आगमन झालेलं आहे. पालखी सोहळ्यात पालखीच्या 10 मिनटं आधी हा माऊलींचा मानाचा अश्व या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी येत असतो आणि हा वडकीच्या या विसाव्याच्या ठिकाणी आलेला आहे आणि भाविक याचा या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि 10 मिनिटातच या ठिकाणी माऊलींची पालखी वडकी या ठिकाणी पोहोचणार आहे. मित्रांनो, दिवे घाटातला दिंडीच आपण पाहतो. या ठिकाणी समोर दिवे घाट आणि हा संत ज्ञानेश्वर माऊली यांची. मित्रांनो, आता आपण दिवे घाटात चाललेलो आहोत. माऊलींची पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. विसाव्यात पहिला वरती जायचं आता. एक हॉटेल आहे, तिथे जाऊन थांबायचं. चूकमूक झाली काहीतरी काय आणि काय असं पॅनिक व्हायचं नाही. काय आपण ते पायऱ्यावर बसतो तिथे तिकडे पुढे Thank you.
आता आपण दिवे घाट करून आलेलो आहोत आपण आता आणि सासवडच्या दिशेने विसावा या ठिकाणी शेंडेवाडी ग्रामस्थ ग्रामपंचायत शेंडेवाडी यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय लोकनेते दादासाहेब जाधवराव यांच्या वतीने आलेल्या सर्व माऊली भक्तांचं मनपूर्वक स्वागत. सुख सोहळा खऱ्या अर्थानं मृत्यूलोकामध्ये चालू असलेला आनंदीचे पंढरी वैष्णवांचा मेळा. मित्रांनो, आता आपण झेंडेवाडी या ठिकाणी आहोत. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसाव्याचा दुसरा जो मुक्काम असतो तो या ठिकाणी असतो. मुक्काम म्हणजे अर्धा तास या ठिकाणी पालखी विसावा घेत असते. तर आपण पुण्यापासून सासवडपर्यंत हा पायी प्रवास दिंडीमध्ये केलेला होता आणि वडकी या ठिकाणाहून आपण चालायला सुरुवात केली आणि आता तिथे पहिला विसावा माऊलींचा पालखीचा होता आणि आता दुसरा विसावा हा झेंडेवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं लवकरच आगमन होत आहे. खालून खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला ते माऊलींच्या पालखीचं दर्शन घेता येणार म्हणून आपण समोरच्या उंच टेकडीवर आलेलो आहोत आणि इथून आपण पाहू शकतात की खाली आपल्याला घाटातून माऊलींची पालखी येताना दिसते आहे. मित्रांनो, पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण पाहू शकतो भाविकांमध्ये जल्लोष या ठिकाणी आहे. सर्वजण माऊलींच्या नावाचा जल्लोष करताना आपल्याला दिसतात आणि उत्साहाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अशी ही माऊलींची पालखी दिवेघाट पार करून झेंडेवाडीत आता पोहोचत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सगळा माऊलीच्या पालखीचा प्रवास या ठिकाणी सुरू आहे आणि झेंडेवाडी या ठिकाणी आता पालखी विसाव्याच्या ठिकाणी आलेली आहे आणि आपण अथांग असा जनसमुदाय पाहू शकतो. लाखो भाविक या दिंडीमध्ये होते. आम्ही पण या ठिकाणी चालत होतो परंतु आता आम्ही वरती चढून आलेलो आहोत. आता नुकतेच दिवे घाटातून पालखीचं सासवडच्या दिशेने आगमन झालेलं आहे. आपण पाहू शकता. मित्रांनो, पालखी किती शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने चालत असते याचे मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो. या लाखोंच्या गर्दीतून भाविकांच्या गर्दीतून वाट काढत एक ॲम्ब्युलन्स एका रुग्णाला इच्छित स्थळी पोहोचवत आहे आणि किती वेगाने या ठिकाणी आपण पाहू शकतो की लोक त्या ॲम्ब्युलन्ससाठी जागा करून देत आहेत आणि हीच खरी शिस्त पंढरीच्या वारीची आहे. कोणीही या ठिकाणी कोणाला सूचना देत नाही परंतु लोक आपापल्या स्वतःच्या शिस्तीने या ठिकाणी ही सर्व वारी पार पाडत असतात. आपण आता झेंडेवाडी गावात आहोत आणि या ठिकाणी माऊलींचा विसावा आहे दुसरा. माऊलींची पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि नुकतंच आपण वारीत त्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, चला आता वारीत विसाव्याच्या ठिकाणी पालखी माऊलीची थांबलेली आहे आणि लवकरच ती प्रस्थान करणार आहे. आपण जाऊन प्रत्यक्ष आता या माऊलींच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी घेऊया. आपण पाहतोय समोर
या ठिकाणी अतिशय सुंदर अशी आकर्षकरित्या सजवलेली माऊलींची पालखी या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे. आपण आता त्या माऊलीच्या पालखीचं दर्शन घेऊया. खूप गर्दी या ठिकाणी आहे. प्रचंड भाविकांमध्ये उत्साह आहे आणि सर्वजण माऊलींच्या नामघोषात गुंग झालेले आहेत. आणि संध्याकाळची वेळ आहे. आपण पाहू शकतात माऊलींच्या पालखीचं दर्शन आपण या ठिकाणी आता घेत आहोत जवळून. जे आपण वरून देवी घाटातून टेकडीवरून ज्या पालखीचं आपण दर्शन घेतलं होतं, आता प्रत्यक्ष ती पालखी आपल्या समोर आहे. मित्रांनो, आता आपण झेंडेवाडी या ठिकाणाहून माऊलींच्या पालखीचा ज्या ठिकाणी विसावा होता दुसरा, तिथपर्यंत आपण पायी वारीत चाललेलो होतो. आणि आता परत या झेंडेवाडीपासून आपण पायी चालत आता वडकी ह्या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी जाणार आहोत. आणि तिथून 3 किलोमीटर अंतरावर आपली गाडी पार्क केलेली आहे. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. सूर्यास्ताला चाललेला आहे. आणि मानाच्या ज्या पालख्या आहेत, माऊलींच्या पालखीच्या मागे जवळजवळ 450 पालख्या आता या शिस्तीत आपण जाताना पाहू शकतो. तर या पालख्या आता माऊलींच्या पालखीच्या मागे सासवडकडे प्रस्थान करत आहेत. आणि आपल्याला अजून 1.5-2 तास खाली पायी चालत जायचं आहे. आणि मग तिथून आपल्याला गाडी घेऊन पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. तर चला तर मित्रांनो, आता रस्त्यात भेटणाऱ्या ज्या माऊलींच्या विविध ठिकाणाहून आलेल्या ज्या पालख्या आहेत त्यांचं दर्शन आपण घेत खाली जाऊया. आपण पाहू शकतो अशा पद्धतीने ह्या मानाच्या पालख्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने माऊलींच्या पालखीच्या मागे सासवडकडे प्रस्थान करत आहेत. आणि सर्वांना एकच ओढ लागलेली ती म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची. आणि ह्या आस घेऊनच, भेटीची आस घेऊन ह्या सर्व पालख्या आपल्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत. चला मित्रांनो, जय हरी विठ्ठल. अशा रीतीने आज दिवसभर आपण पुणे ते सासवड म्हणजे वडकी ते झेंडेवाडीपर्यंतचा पालखीचा प्रवास या ठिकाणी केलेला आहे. पायी दिंडीत आपण सहभागी झालो होतो. आणि आता रात्री आम्ही परत प्रवासाला निघालेलो आहोत. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. पुन्हा आम्ही सोडलेला आहे. सकाळी 8-8:30पर्यंत पोहोचले पण करेल. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच ट्रॅव्हल